सकाळचं आहे ना टिफिनवर आपण नेहमी सुकी भाजी देतो, पण संध्याकाळचं पातळ भाजी केली ना तर माणसं पोट भरून जेवतात. तर इथे अंड्याचीच मला भाजी करायची होती, तर त्याला अगोदर स्वच्छ धुवून घेतलं, का तर ते थोडेसे खराबच असतात. कधीच आपण धुतल्याशिवाय उकडायचं नाही. मग नंतर आहे ना सकाळची तयारी पण आपल्याला करावी लागते, म्हणून मटकी भिजून ठेवली आणि त्याच्यानंतर अंडे उकडायला टाकले. मला आतापर्यंत अंडे उकडता येत नव्हते. मला राजूच्या पप्पाने शिकवले. का तर म्हणजे माझ्याकडून ते फुटूनच जायचे उकडायला टाकले तेव्हा. पण ते बोलले, की "गरम पाणी होऊ द्यायचं, एकदम असं उकळल्यावर आणि तेव्हा अंडे टाकायचे, अंडे फुटत नाही." मग तसं केलं तर खरंच आज फुटले नाही आणि त्याच्यानंतर तेल वगैरे संपलं होतं, तर तेही काढून घेतलं आणि राजूला लगेच ना इथे मी अभ्यासाला बसवलं. का तर नंतर त्याला झोप येते आणि नंतर तो करतच नाही, म्हणून म्हटलं त्याला पण बसवते आणि स्वयंपाक पण करते. माझे ना संध्याकाळची दोन्ही कामं चालतात. आपण जर लेकराकडे लक्ष दिलं नाही ना, तर ते स्वतः कधीच घेऊन बसत नाही. त्याला बसवलं आणि चपात्या वगैरे करून झालेल्या होत्या माझ्या. फक्त एक भाकर करायची होती, ती केली. कसं आहे माहिती आहे का, मला भाकर जास्त आवडते. मी संध्याकाळचं भाकरच खाते आणि कसं व्यवस्थित ती पचन पण होते आपल्याला. तर चला, इथं आम्ही मस्त जेवण वगैरे केलं. तर इथंच एंड करते. बाय.